मुख्याधिकारी यांच्या विरोधात कार्यवाहीची नगराध्यक्षा सौ भाग्यश्री चौधरी यांची मागणी। नगरपालिकेतील मुख्याधिकारी हे लोकनियुक्त नगराध्यक्ष नगरसेविकांना साथ न घेता चुकीचे काम करतात। त्यामुळे नगरपालिकेची प्रतिमा व नगराध्यक्ष यांची प्रतिमा मलिन होत असून मुख्याधिकारी हा अत्यंत तातडीच्या कामाकडे दुर्लक्ष करतात व तसेच निकृष्ट दर्जाच्या कामांना प्राधान्य देतात, जसे ड्रीम कन्स्ट्रक्शन, मायरा कन्स्ट्रक्शन। यात मायरा कन्स्ट्रक्शनने शहरात 22 कामं घेतली होती, त्यापैकी 7 कामे अद्याप पावते झालेली नाही। तसेच ड्रीम कन्स्ट्रक्शनचे एकूण 8 कामे झाली आहेत, परंतु ते काम अत्यंत निकृष्ट दर्जाचे आहेत। याबाबत वेळोवेळी सूचना देऊन देखील कुठलीही कार्यवाही केलेली नाही। त्यामुळे तुमच्या विरुद्ध कलम 78 महाराष्ट्र नगर परिषदा नगरपंचायत या दोन्ही नगरी अधिनियम 1965 नुसार कायदेशीर कार्यवाही का करण्यात येऊ नये असा ठराव पारित करण्यात यावा, अशी मागणी नगराध्यक्षा सौ भाग्यश्री चौधरी यांनी केली। दरम्यान आयत्या वेळी उपनगराध्यक्ष सौ शीतल पाडवी यांनी शहरातील अपूर्ण काम तसेच गुणवत्ताहीन काम व कामाच्या दर्जाबाबत प्रश्न उपस्थित करत पालिकेचे मुख्याधिकारी यांच्या विरोधात जिल्हाधिकारी यांना नगराध्यक्ष यांच्या माध्यमातून मुख्याधिकारी यांची चौकशी करण्याबाबत मागणी केली। मात्र विरोधी गटाचे गटनेते अजय परदेशी व शिवसेनेचे गटनेते अनूप उदासी यांनी सदर विषय हा ऐनवेळी घेता येणार नसल्याने या विरोधात भाजप व शिवसेनेचे नगरसेवक असल्याचे सभागृहात जाहीर केले व तशी नोंद करण्याची मागणी केली। तसेच विरोधी गटाने एका विषयावर टिप्पणी संबंधित खाते प्रमुख व मुख्याधिकारी यांची नसल्याने या विषयावर निर्णय घेता येणार असल्याची भूमिका घेतली। मुख्याधिकारी यांच्याबाबत महत्त्वाचे विषय असताना आज सकाळी त्यांनी नगराध्यक्ष यांना महत्त्वाची मीटिंग असल्याने मी येऊ शकत नसल्याचे सांगितल्याने ते या विशेष सभेला उपस्थित राहू शकले नाही। यावेळी विविध विकास कामांच्या अंतर्गत रस्ते व गटारी कामांना सर्वानुमते मंजुरी देण्यात आली। मागील सभेत झालेला गदारोळ पाहता या सभेत काय होते याकडे सर्वांचे लक्ष लागले होते। मात्र ऐनवेळी येणारा विषय बघता इतर सर्व विषय शांततेत सर्वांचे म्हणणे समजून घेत सत्ताधारी व विरोधक यांनी संयम दाखल्याचे दिसून आले। दरम्यान एकूणच सर्वसाधारण सभेत मुख्याधिकारी यांच्या विरोधात सत्ताधारी गटात नाराजी आज उघडपणे अधिकृत बाहेर आली। ठेकेदारांना देखील ते पाठीशी घालत असल्याच्या यावेळी सत्ताधाऱ्यांनी आरोप करत मुख्याधिकारी यांना लक्ष्य केले। या विषयावर पुन्हा सभा घेऊन मुख्याधिकारी यांच्याविषयी सभागृहात मांडला जाणार असल्याने येणाऱ्या सभेत मुख्याधिकारी यांच्याबाबत सत्ताधारी गट कोणता ठराव पारित करते याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे। कायम करणे, तळोदा नगर परिषद हद्दीतील दैनंदिन गटारी व खर्डी नदी परिसर स्वच्छतेसाठी पोकलँड व जेसीबी यंत्रणे प्रतिसाद भाडेतत्व उपलब्ध करून घेणे कामे विचार विनिमय करणे। खालील कामांचे विकास कामांची मंजुरी मिळण्याबाबत नगर उत्थान महाअभियानांतर्गत मंजुरी तळोदा नगर परिषद हद्दीतील रस्ते विकास प्रकल्पातील विविध रस्ते व गटारी यांची कामे करणे। या कामाची मुदत वाढवून मिळण्याबाबत अर्जावर विचार विनिमय करणे। श्रीमती पाडवी पटेल, शीतल लक्ष्मण इतर 10 नगरसेवक यांच्या तक्रारी अर्जावर विचार विनिमय करणे। सीओ साहेबांचं बेजबाबदार असल्यामुळे साहेब आम्हाला सत्तेतून 5 महिने झाले असतात साहेबांना सांगून चुकलो की साहेब आपल्या तळोदा शहरात खड्डे, रस्ते, गटारी, जिथे रस्ते आहेत तिथे गटार नाही, त्यांनी दुर्लक्ष केलं आणि आम्ही सांगितलं साहेब आपल्याला पाहणी करायची। साहेबांनी फक्त हो म्हणायचे, हो ताई आपण जाऊ, कधी जायचं पाहणी करायला। साहेबांनी मी ऑफिसात आल्यावर साहेब असायचे गैरहजर। साहेबांना माहिती होतं की हा सगळा गालबोट माझ्याकडे येईल असं म्हणून साहेबांनी दुर्लक्ष करत 5 महिने काढून घेतले। पण लोकांचा रोष आमच्यावर येत असतो की ताई आमच्याकडे खड्डे, भाऊ आमच्याकडे रस्ते नाही, जिथे रस्ते होते तिथे गटार नाही। आणि आम्ही जेव्हा आम्ही स्वतः पाहणी करत असताना आम्ही लोकांना सांगितलं तुम्ही का रस्त्याची कामं करू दिली, तर ते सांगायचे आम्हाला दमदाटी केली जायची। प्रशासन पिरियडमध्ये एवढी दमदाटी केली आणि एवढं त्यांच्यावर बेजबाबदारीने खूप काही लोकांशी त्यांनी संवाद केला की अक्षरशः ते शिवीगाळ सुद्धा करत होते। त्यामुळे लोक सांगायचे आपण 2 पाऊल मागे व्हायचं, यांना काय करायचं करू द्यायचं। पण आज आपल्या तळोदा शहराचा विकास न होता आपल्या तळोदा शहरात अगदी रस्त्यांना खड्डे,
गटारी अक्षरशः रस्त्यावर पाणी वाहतं. आता त्यांनी स्मारक चौक, राजपथ हा रस्ता 2 वर्ष न होतात, म्हणजे असं वाटतं की हा रस्ता 10 वर्षापूर्वीच केलेला आहे. त्यांना रस्त्यांना खड्डे, तडे, गटारीचं व्यवस्थित सोप नाही, रस्त्यावर पाणी. त्यामुळे आम्ही फक्त सीओ साहेबांना आज विचार विनिमय करण्यासाठी साहेबांना एवढीच आमची विनंती होती की साहेब तुम्ही दुर्लक्ष का केलं. आम्ही सत्तेत असताना साहेब अशा किती वेळेस गैरहजर आहेत? किती साहेब सभांना? म्हणजे महिन्याला त्यांचं 8 ते 10 दिवस गैरहजर असतात. कारण मी असं ऑफिसला रोज येते. आपल्या अध्यक्षतेखाली ही तिसरी सर्वसाधारण सभा, ही आमची चौथी. चौथी सर्वसाधारण सभेत साहेबांची अनुपस्थिती किती वेळेस होती? ही एकच पहिल्यांदाच. साहेब. तर आपण याबाबत काही वरिष्ठांना कळवणार आहात का? हो, आम्ही जिल्हा अधिकारी मॅडम, नगर विकास, मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री सुमित्रा वहिनी यांना आम्ही पत्राद्वारे, लेखीद्वारे पाठवलं. आणि मल्टी युटिलिटी व्हॅनचं पुन्हा एकदा लोकार्पण झालंय मॅडम, त्या संदर्भात काय सांगाल? आम्ही नगरपालिकेत खूप वर्षांनी म्हणजे आमच्या बघण्यात येतं की पहिल्यांदाच शासनाची गाडी आली नगरपालिकेत गाडी आली असताना मी साहेबांना सांगितलं, साहेब आपल्याला लोकार्पण सोहळा करायचंय. आमदार साहेब आणि आपले सगळे नगरसेवक, बीजेपीचे, शिवसेनेचे आणि राष्ट्रवादीचे आणि आपले तळोदा मतदारसंघाचे आमदार आणि आपले सगळे कर्मचारी आणि सीओ साहेब या तुम्ही आपण सगळे मिळून नगरपालिकेत लोकार्पण सोहळा करू. कारण शासनाची गाडी पहिल्यांदाच आली खूप वर्षांनी. कारण ती गाडी का आली, कारण छोट्या गल्लीत किंवा अगदी झटपट ऍक्सिडेंट झाला तर तिथे पटकन म्हणजे त्याच्यामध्ये पूर्ण साहित्य, ऍक्सिडेंट झाल्यावर पेशंटला उचलून नेणं एक म्हणजे तिथे अर्धा तास लागेल, ती गाडी 10 मिनिटात नेईल हॉस्पिटलला. तर साहेबांनी सांगितलं हो मॅडम आपण करू. असं म्हणजे साहेबांनी आमच्याकडे दुर्लक्ष केलं आणि आमदार साहेबांनी बी केलं उद्घाटन. आम्हाला आनंद आहे. पण सीओ साहेबांनी आमदार साहेबांची दिशाभूल केली की साहेब ही गाडीचं उद्घाटन आपण नगरपालिकेत करू, नगराध्यक्ष मॅडमांना बोलू, सभापतींना बोलू. ती त्यांची दिशाभूल करून त्यांनी तिथे सांगितलं साहेब तुमच्या हाताने उद्घाटन केलं. साहेबांनी बी उद्घाटन केलं तर आम्हाला आनंद आहे. कारण ते आपले आमदार आहेत तळोदा शहादा मतदारसंघाचे. तर त्यात आमचं दुमत काही नाही. आणि इथून कुठलाही कार्यक्रम आम्ही करू, नारळ फोडू, उद्घाटन करू तर आम्ही आमदार साहेब आणि सगळे नगरसेवक मिळूनच आम्ही पुढचा कार्यक्रम करू. पहिला नगरपालिकेत 4 विषय विकासाचे होते आणि 5वा विषय तळोदा नगरपालिकेच्या अजेंड्यावर विषय घेतलेला होता. नगरसेवकाच्या तक्रारीवरनं सन्मान्य नगराध्यक्ष मॅडम यांनी पण त्या विषयाला मुख्य टिप्पणी असल्या कारणाने नगरपालिका 1965 अधिनियम धरून असा ठरावच घेता येत नाही. ज्या ठिकाणी शिवच्या अभिप्रायाने, खातेप्रमुखच्या अभिप्रायाने, म्हणून आम्ही नगराध्यक्ष यांच्याकडे मागणी केली. त्यांनी विषय तहकूब ठेवण्याचा विषय घेतला. पण शिवसेनेचे गटनेते, भारतीय जनता पार्टीचे मी स्वतः गटनेता, आमचे सर्व नगरसेवक यांनी असा विषय घेता येत नाही, असा विषय घेतला तरी आम्ही कलेक्टरकडे जाऊन 308 करू अशी एका मताने मागणी केली. तळोदा नगरपालिकेमध्ये विशेष सर्वसाधारण सभा बोलवण्यात आली. सर्वात महत्त्वाचं म्हणजे विशेष सर्वसाधारण सभा ही अत्यंत महत्त्वाच्या कामासाठी बोलवली जातात. एक तर बजेटचा विषय असेल किंवा काही तातडीचा विषय असेल किंवा अतिमहत्त्वाचा विषय असेल त्यासाठी ही विशेष सर्वसाधारण सभा ही बोलवली जातात. परंतु तुम्ही अजेंडा जर बघितला तर तुम्हाला दिसेल की त्या अजेंड्यामध्ये असा अतिशय महत्त्वाचा एक सुद्धा विषय नव्हता. त्याच्यामुळे या विशेष सर्वसाधारण सभेला काही महत्त्वच नव्हतं. हे विषय सर्व जनरल बोर्डमध्ये घेतले गेले असते, मंजूर केले गेले असते. परंतु या विषयामध्ये, या विषयपत्रिकेमध्ये एक विषय त्यांनी घेतलेला होता की माननीय उपनगराध्यक्ष महोदया यांच्या तक्रारीवरनं विचार विनिमय करून निर्णय घेतले. अजेंडा जो त्यांचं एक आलेलं होतं त्या याच्यामध्ये त्यांनी 4-5 गोष्टीचा उल्लेख केला होता त्यांच्या तक्रारीच्या संदर्भामध्ये. परंतु नगर परिषद अधिनियम सभाशास्त्र 1966च्या 80 नुसार कोणताही विषय घ्यायचा असेल तर तो सुस्पष्ट पद्धतीने या अजेंड्यावर घ्यायला पाहिजे. आणि जर तो सुस्पष्ट पद्धतीने अजेंड्यावर घेतलेला नसेल तर तो विषय हा बेकायदेशीर होतो. म्हणून आम्ही भारतीय जनता पार्टी आणि शिवसेनेच्या सर्व नगरसेवकांनी त्या विषयाला विरोध केला. सत्ताधाऱ्यांनी बहुमताच्या दमावर तो विषय तहकूब केलेला आहे. परंतु तो विषय बेकायदेशीर असल्यामुळे तो अजेंड्यावर घेता येऊ शकत नाही.
आणि तो विषय तहकूबी करता येत नाही. म्हणून आम्ही सर्वांनी या गोष्टीला विरोध केलेला आहे आणि या विशेष सर्वसाधारण सभेला कोणत्याच प्रकारचे महत्वाचे विषय नसल्यामुळे, विशेष विषय नसल्यामुळे काही महत्व नव्हतं. आकाशापोटी यांनी ही सभा घेतली होती, परंतु मुख्याधिकारी महोदय या ठिकाणी उपस्थित नव्हते, त्यामुळे तो विषय तहकूब करण्यात आलेला आहे आणि भारतीय जनता पार्टीच्या नगरसेवक आणि शिवसेनेच्या सर्व नगरसेवकांनी एकमुखी या विषयाला विरोध केलेला आहे. आणि जर अशा प्रकारचे जर बेकायदेशीर विषय घेतले गेले तर शिवसेना आणि बीजेपीचे सर्व नगरसेवक माननीय जिल्हाधिकारी यांना 308 त्या विषयाच्या संदर्भात 308 संदर्भात कंप्लेंट करून ते विषय रद्द करायला लावतील.